नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी 2025 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आणि आपली क्विज क्रमांक जी आहे ती 21 आहे। जर याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या, तुम्हाला निश्चितच त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा जो आहे तो होणार आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, मिसिंग जमात प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात आढळते? मिसिंग जमात प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेश। तर ही जी मिसिंग जमात आहे ही प्रामुख्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यामध्ये आढळते। तर आसाम मधील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायाने मिसिंग जमातीने अलीकडेच अली आय लिगांग उत्सव साजरा केला। मिसिंग लोक ईशान्य भारतातील एक स्थानिक जमात आहे जे तिबेटो बर्मी भाषा बोलणाऱ्या तानी गटाचा भाग आहेत। ते आसाम, अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमध्ये राहतात, जिथे तिबेटी लोक त्यांना लोभा म्हणजे दक्षिणेकडील असं म्हणतात। त्यांचे जीवन नद्या, शेती आणि मासेमारीभोवती फिरते। तर निश्चितपणे लक्षात ठेवा, तर मिसिंग जमात जी आहे ही आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यामध्ये आढळते। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेला बॅक्टेरियल सेल्युलोज म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे विशिष्ट जीवाणूंनी तयार केलेला एक नैसर्गिक पॉलिमर। तर संशोधकांना असं आढळून आलेलं आहे की बॅक्टेरियाच्या सेल्युलोजचा वापर झाडांना जलद बरे होण्यास आणि पुनर्जन्म करण्यास मदत करण्यासाठी मलमपट्टी म्हणून केला जाऊ शकतो। हे काही विशिष्ट जीवाणूद्वारे तयार केलेले एक नैसर्गिक पॉलिमर आहे। त्यात अद्वितीय गुणधर्म आहेत जे ते वनस्पतींच्या जखमांच्या काळजीसाठी प्रभावी बनवतात। बॅक्टेरियाच्या सेल्युलोजच्या मलमपट्टी रासायनिक उपचारांना एक शाश्वत पर्याय देतात। ही पद्धत निरोगी वनस्पतींच्या वाढीस आणि पर्यावरणपूरक शेतीला समर्थन देतात। ते वनस्पतींचे उपचार वाढवतात, ज्यामुळे चांगले पीक उत्पादन आणि लवचिकता मिळते। ही प्रगती जैवतंत्रज्ञान शेतीमध्ये समाकलित करते, शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देते। तर निश्चितपणे लक्षात ठेवा, तर अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेला बॅक्टेरियल सेल्युलोज म्हणजे काय? तर विशिष्ट जीवाणूंनी तयार केलेला एक नैसर्गिक पॉलिमर आहे। आणि हे जे पॉलिमर आहेत बॅक्टेरियल सेल्युलोज जे आहेत हे झाडांना जलद बरे होण्यासाठी, त्यांचे पुनर्निर्मिती होण्यासाठी एक मलमपट्टी म्हणून यांचा वापर जो आहे तो केला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स रिपोर्ट प्रकाशित केला? तर याचे योग्य उत्तर आहे कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे CDRI या संस्थेने ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स रिपोर्ट जो आहे हा प्रकाशित केलेला आहे। तर आपत्ती सज्जतेचे मूल्यांकन करणारा कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRI ने ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स रिपोर्ट जारी केला। ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क मॉडेल अँड रेझिलियन्स इंडेक्स GIRI वाहतूक, ऊर्जा, दूरसंचार, पाणी आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी आर्थिक जोखीम डेटा प्रदान करतो। पायाभूत सुविधांमधील तफावत आणि हवामान लवचिकता दूर करण्यासाठी 2050 पर्यंत वार्षिक $9.2 ट्रिलियन गुंतवणूक आवश्यक आहे असे रिपोर्टमध्ये सांगितले। भूकंप, चक्रीवादळे, पूर आणि दुष्काळ यासारख्या आपत्तींसाठी पायाभूत सुविधा असुरक्षित आहेत। अनेक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कमकुवत पायाभूत सुविधा प्रशासनाचा सामना करावा लागतो। अहवालात डेटा चालित जोखीम मूल्यांकन, लवचिकतेचे आर्थिक फायदे, निसर्ग आधारित उपाय, माहितीपूर्ण धोरण तयार करणे आणि जागतिक सहकार्य यावर भर देण्यात आलेला आहे। तर लक्षात ठेवा, तर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स रिपोर्ट हा कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे? CDRI म्हणजे कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थेनं हा ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स रिपोर्ट जो आहे हा जारी केलेला आहे। आणि हा रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क मॉडेल अँड रेझिलियन्स इंडेक्स GIRI जो की वाहतूक, ऊर्जा, दूरसंचार, पाणी आणि आरोग्य यासाठी प्रमुख क्षेत्रासाठी एक आर्थिक जोखीम डेटा प्रदान करण्याचं काम ह्या रिपोर्टच्या माध्यमातून केलं जातं। आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पायाभूत सुविधांमधील तफावत आणि हवामान लवचिकता दूर करण्यासाठी 2050 पर्यंत वार्षिक $9.2 ट्रिलियन गुंतवणूक जी आहे ती आवश्यक आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहिती अधिकारी परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। तर मुख्य माहिती अधिकारी परिषद 2025 ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित जी आहे ती करण्यात आलेली होती। तर भारत सरकारने डिजिटल ब्रँड आयडेंटिटी मॅन्युअल लॉन्च केले आणि नवी दिल्ली येथे
पहिली मुख्य माहिती अधिकारी परिषद 2025 चे आयोजन केले. ही पहिली आहे, लक्षात ठेवा. नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेली आहे. हे gov.in हार्मोनायझेशन ऑफ डिजिटल फुटप्रिंट उपक्रमाचा भाग आहे. या परिषदेमध्ये एकात्मिक डिजिटल ब्रँड ओळखीसाठी सरकारी वेबसाईटचे सुसंवाद साधण्यावरती भर देण्यात आला. gov.in प्लॅटफॉर्म्सद्वारे वेबसाईटची सुलभता आणि कामगिरी वाढवणे हे एक प्रमुख प्राधान्य होते. सर्व वापरकर्त्यांसाठी समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी सामग्रीचे स्थानिकीकरण करण्यावरती भर जो आहे हा या परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर ही मुख्य माहिती अधिकारी परिषद 2025 ही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवायचं. आणि ही पहिली मुख्य माहिती अधिकारी परिषद आहे 2025 ची. आणि ही gov.in हार्मोनायझेशन ऑफ डिजिटल फुटप्रिंट उपक्रमाचा एक भाग आहे. या परिषदेमध्ये एकात्मिक डिजिटल ब्रँड ओळखीसाठी सरकारी वेबसाईटचा सुसंवाद साधण्यावरती भर जो आहे हा देण्यात आलेला आहे. आणि gov.in प्लॅटफॉर्मद्वारे वेबसाईटची सुलभता आणि कामगिरी वाढवणे प्रमुख प्राधान्य क्षेत्र जे ठरवण्यात आलेलं होतं. आणि सर्व वापरकर्त्यांसाठी समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी सामग्रीचं स्थानिकीकरण करण्यावरती भर जो आहे हा देण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने मोजोराना 1 नावाची पहिली क्वांटम कॉम्प्युटर चिप लॉन्च केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. तर या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ही मोजोराना 1 नावाची पहिली क्वांटम कॉम्प्युटर चिप जी आहे ही लॉन्च केली. लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट याचं योग्य उत्तर आहे. तर बघा, क्वांटम संगणकात स्थिरता, वेग आणि व्यावहारिकता सुधारण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यांची पहिली क्वांटम संगणक चिप मोजोराना 1 जी आहे ती अनावरण केली. ही मोजोराना 1 जी आहे ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं त्यांची पहिली क्वांटम संगणक चिप जी आहे ती अनावरणाची केलेली आहे. ही चिप संगणकीय त्रुटी कमी करण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी एक विदेशी क्वांटम स्थिती असलेल्या मोजोराना कणांचा वापर करते. हे मायक्रोसॉफ्टने विकसित केलेले आहे, ज्याला डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी DARPA US कडून मान्यता जी आहे ही मिळालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या संस्थेने मोजोराना 1 नावाची पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जी आहे ती लॉन्च केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट, लक्षात ठेवा. आणि ही मोजोराना 1 ही काय करते, तर ही जी चिप आहे मोजोराना 1 नावाची ही संगणकीय त्रुटी कमी करण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी एक विदेशी क्वांटम स्थिती असलेल्या मोजोराना कणांचा वापर करते. आणि मायक्रोसॉफ्टने विकसित केलेला आहे, ज्याला डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी कडून देखील मान्यता जी आहे ही मिळालेली आहे. आणि ही चिप जी आहे ही क्वांटम संगणकामध्ये स्थिरता, वेग आणि व्यावहारिकता सुधारण्यासाठी जी आहे ती मदत करते. लक्षात ठेवा. तर ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं मोजोराना 1 नावाची पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जी आहे ही लॉन्च जी आहे ती केलेली आहे, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे प्रश्न आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.